ऑफिसचा डबा असेल किंवा तुम्हाला घाईत काहीतरी असं भाज्या करायच्या असतील, फार काही वाटण बिटन करायचं नाही, अगदी साध्या सोप्या 4 भाज्या आहेत ज्या डब्याला तर देताच येतात, पण यामध्ये आपण कांदा लसूण सुद्धा घातला नाही. त्यामुळे काय, आता श्रावण महिना आलाय किंवा चातुर्मास चालूच होणार आहे, तर तुम्हाला या भाज्या करता येतील. अहो फक्त श्रावणच नाही बरं का, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही कांदा लसणाचा, फक्त चवीला काहीतरी वेगळं हवंय ना, पटकन होणारं सकाळच्या घाईत, तर या 4 भाज्या करा. मला माहिती आहे तुम्हाला रेसिपी बघायच्या, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक जरूर करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतो हे तुम्हाला कळलेलंच आहे. आता श्रावण महिना आला किंवा हा चातुर्मास चालू होतो, तेव्हा आपण बिना कांदा लसणाचा स्वयंपाक करतो. काही जणांकडे फक्त श्रावणामध्ये असं पाळलं जातं, काही जणांकडे चातुर्मासामध्ये. तर इथं मी तुम्हाला 4 बिना कांदा लसणाच्या भाज्या दाखवणार आहे. तर चला 4-4 पदार्थ करायचे आहेत, पटकन सुरुवात करूया. पहिल्यांदा करतोय उकडलेल्या बटाट्याची भाजी, एकदम साधी सोपी आहे. त्यासाठीचं साहित्य सांगते. तर इथं मी 4 ते 5 बटाटे उकडून फोडी करून घेतलेले आहेत. सोबतच लागेल अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 1 चमचा किसलेलं आलं, 2 चमचे चिरलेली हिरवी मिरची, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा धणेपूड, चवीप्रमाणे मीठ, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आणि कोथिंबीर. चला तर कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये घेऊयात 2 ते 3 टेबलस्पून शेंगदाण्याचं तेल. श्रावणामध्ये खास करून जर उपवासासाठी तुम्हाला शेंगदाण्याचं तेल घ्यायचं आहे आणि ते शुद्ध आपलं अगदी पारंपरिक पद्धतीने कसं काढलेलं असतं तसं घ्यायचं असेल, तर सरिताज किचनमध्ये आपण अशी तेलं तयार करतो ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत. एकदा जरूर वापरून बघा, ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तेल गरम झालं आहे, यामध्ये घालूया जिरं. तुम्हाला मोहरीची फोडणी द्यायची असेल तरी चालणार आहे. जिरं तडतडलं की हिंग घातला, त्याचबरोबर घालूयात किसलेलं आलं, हिरवी मिरची आणि याला परतूया. चला हे सगळं परतलंय, आता यामध्ये घालूयात हळद आणि टोमॅटो. याला मिक्स करूया. टोमॅटो मी फक्त मिसळून घेतलाय, अगदी परतत बसलेले नाही आहे. आता यामध्ये घालूयात उकडलेला बटाटा, थोडासा गरम मसाला घालू, धणेपूड घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालूया, कोथिंबीर आहे थोडी, कोथिंबीर घालू आणि याला मिक्स करून घेऊ. आता तुम्हाला वाटेल टोमॅटो एवढा लेट घातला, परतला पण नाही, तर कसा लागेल? खरं सांगते, खूप छान लागतो. जेव्हा आपण बिना कांदा लसणाच्या भाज्या करतो ना आणि टोमॅटो तुम्ही असा थोडासा फक्त मऊ करून घेतला ना, भाजीमध्ये खूप मस्त लागतो. मी आत्ता ज्या भाज्या शेअर करते ना, माझी एक मैत्रीण होती आग्र्याची, ती पंडित होती, त्यांच्याकडे तर अगदी कधीच कांदा लसूण खाल्लं जायचं नाही. तर तिच्याच काही रेसिपीज आहेत ज्या मी अशा वेळी तुमच्यासोबत शेअर करते. चला सगळं आपण चांगलं मिक्स करून घेतलंय. आता याच्यावर ठेवायचं आहे झाकण आणि याला अशी मस्त 2-3 मिनिटांची वाफ काढायची. चला 1-2 मिनिटांची मस्त वाफ काढली आहे आणि आपली ही भाजी जवळपास तयार झालेली आहे. आता मी फक्त काय करणार आहे माहिती आहे का, तुम्हाला सुकी पाहिजे तर आत्ता गॅस बंद करा. मी थोडीशी ग्रेव्ही करते आहे म्हणून मी थोडंसं पाणी घालणार आहे, म्हणजे अशी थोडी रसरशीत असते ना, हलकीशी आपल्या डोशाच्या भाजीची असते तशी ठेवणार आहे. थोडंसं पाणी घालूया, याला मिक्स करू आणि पुन्हा 2 मिनिटांची वाफ देऊ. चला पाणी घालून 2-3 मिनिटांची वाफ दिली. आहा, काय भारी भाजी तयार झाली बघा. थोडीशी अशी रसरशीत आहे आणि असा हलका दाटसर अंगापुरता रस्सा केलेला आहे. आणि तुम्हाला मी खरं सांगते, ते कांदा बिंदा घातलेल्या भाजीपेक्षा ही खूप भारी लागते. कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करूयात. आपली ही बिना कांदा लसणाची उकडलेल्या बटाट्याची भाजी तयार झाली. चला आता आपण करूयात भेंडीची भाजी. त्यासाठीचं साहित्य सांगते. तर त्यासाठी इथं मी घेतली आहे 300 ग्रॅम भेंडी, जी स्वच्छ धुवून कोरडी केली आणि तिचे असे लांब लांब काप करून घेतलेले. त्यासाठी आपल्याला लागेल अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, थोडीशी चिरलेली हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा आमचूर पावडर, 2 ते 3 चमचे दाण्याचा कूट, थोडीशी कोथिंबीर. त्याचबरोबर इथं मी 2 ते 3 मध्यम पिकलेले टोमॅटो असे थोडे मोठे कापून घेतलेले आहेत. चला आता साहित्य बघितलं. भेंडी करायची, कढई तापली की त्यामध्ये घालायची भेंडी. भेंडी मी बघा अशी 1-1 इंच लांब कापून घेतली आहे. तुम्हाला पाहिजे तर अजून थोडीशी बारीक कापली तरी पण चालेल. आता भेंडी घातली की यामध्ये आपण घालूयात चमचाभर तेल. भेंडी कधीही कुठल्याही प्रकारची भेंडी करताना आधी थोडीशी भाजून नक्की घ्या, म्हणजे भेंडीचा चिकटपणा कमी होतो. भेंडी भाजताना गॅस मोठा ठेवायचा आणि मग भेंडी भाजायची. तुम्ही जर गॅस कमी ठेवला तर उलट तो चिकटपणा जास्त होतो आणि ती गिळगिळीत होते. चला गॅस मोठा ठेवू आणि 4 ते 5 मिनिटं भेंडी भाजून घेऊ.
चला, भेंडी एक 4-5 मिनटं चांगली भाजलेली आहे. याने काय होतं, ही ना अशीच थोडीशी शिजली जाते. त्यामुळे असं नाही की बाबा भेंडी भाजायला वेगळा वेळ कशाला द्यायचा आहे. भेंडी काढून घेऊया. आमच्याकडे ना अशीच लसणी भेंडी पण केली जाते. काहीच नाही घातलं जात, फक्त लसणाची फोडणी आणि हळद, मीठ, तिखट. चला, आता भेंडी भाजली आहे, लगे याच कढईमध्ये फोडणी करूया. 1 चमचा तेल आपण भेंडी भाजताना वापरलं आणि 1.5 चमचा तेल वरून घातलं. तेल तापलंय, यामध्ये घालायचे जिरं. जिरं फुललं की हिंग घालूया. चिरलेली हिरवी मिरची घालायची, त्याला परतून घ्यायचं. आता फोडणीमध्येच भेंडी भाजायची बरं का परत एकदा, म्हणजे फोडणीचा स्वाद भेंडीला अगदी छान लागतो. चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला पुन्हा परतून घ्यायचं. भेंडी फोडणीमध्ये मस्त परतली. आता यामध्ये घालायचे आहेत मसाले. हळद, मिरची पावडर, धणेपूड घालायची, गरम मसाला घालायचा आणि याला मिक्स करायचं. तुम्हाला वाटलं मसाले जळतात, थोडासा पाण्याचा हबका मारला. मसाले घातले, गॅस करायचा आहे कमी आणि याला 2 मिनिटांची वाफ द्यायची. चला, भेंडीला वाफ बसलेली आहे. आता बघा मस्त दिसते ना भेंडी. असे मसाले विसाले छान कोड झालेत तिला. अशी पण खाऊ शकता तुम्ही, पण यामध्ये आपण घालूयात टोमॅटो. यामध्ये टोमॅटो भरपूर जातो बरं का, तुम्हाला कमी घालायचा तरी चालेल. आणि टोमॅटो बघा मी असा मोठा मोठा कापलाय, कारण छान लागतो भेंडीमध्ये. टोमॅटो घालूयात, याला मिक्स करूया. चला, आणि आता याच्यावर झाकून याला एक 4-5 मिनिटांची वाफ काढू. चला, टोमॅटोसोबत आपण भेंडी मस्त शिजवलेली आहे. एक 4-5 मिनिटातच टोमॅटो असे छान मऊ होतात आणि त्याचा आंबटपणा पण कमी होतो. आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालूया दाण्याचा कूट, जो पूर्णपणे ऐच्छिक आहे. माझ्या मैत्रिणी दाण्याचा कूट कधीच वापरत नव्हती, कारण त्या बाजूला कुठं दाण्याचा कूट वगैरे खातात. अगदी थोडीशी आमचूर पावडर घालायची आणि कोथिंबीर. चला, याला मिक्स करूयात. 1 मिनिटभर परतून घेऊ आणि हे घ्या, अगदी मस्त अशी चमचमीत आणि चटपटीत भेंडीची भाजी तयार झाली, ते सुद्धा बिना कांदा लसणाची. चला, भेंडीची भाजी झाली. आता आपण करतोय दुधीची भाजी. त्यासाठीचं साहित्य बघू. तर दुधीसाठी इथं मध्यम आकाराचा दुधी साल काढून अशा मोठ्याच फोडी करून घेतलाय आणि त्यासाठी अर्धा कप हरभऱ्याची डाळ 15-20 मिनिटं आधी भिजू घातली. त्याचबरोबर आपल्याला लागणारे 1 ते 1.5 इंच आलं, 10 ते 12 काळे मिरीचे दाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या. फोडणीसाठी आपण 2 चमचे तूप घेतलंय, तुम्ही तेल वापरू शकता. अर्धा चमचा जिरं, थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे. त्याचबरोबर लागेल पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि 2 ते 3 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. तर साहित्य बघितलं. आता ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत, अगदी पटकन होते. तर पहिल्यांदा एक छोटंसं वाटण करूया. तर या वाटणासाठी आपण काळी मिरी, मिरची आणि आलं घेतलंय. याला जाडसर वाटूया. मग तुम्ही मिक्सरवर वाटा किंवा खलबत्त्यात, मिक्सरवर बारीक करून आणते. तर हे घ्या, हे वाटून घेतलंय. आता यामध्ये घालूयात 2 चमचे तूप. तुपाऐवजी तेल घातलं तरी चालेल. तूप गरम झालं, यामध्ये घालायचे जिरं. चला, जिरं फुललंय, यामध्ये जाईल हिंग आहे म्हणून थोडा कढीपत्ता घालतेय, हा मला मिळाला, मगाशी नव्हता. हळद घालायची, तयार केलेलं वाटण घालूया आणि याला परतून घेऊ. वाटण परतलं. आता यामध्ये जाईल हरभऱ्याची डाळ, टोमॅटो पण घालूया आणि यांना 2 ते 3 मिनिटांसाठी परतूया. चला, डाळ आणि टोमॅटो छान परतले. आता यामध्ये जाईल मिरची पावडर, गरम मसाला पावडर, धणेपूड घालायची आहे, थोडीशी कोथिंबीर घालूया. यांना परतून घेऊ. यामध्ये घालूया थोडंसं पाणी, म्हणजे मसाले करपणार नाही. तर चला, मसाले परतलेले आहेत. यामध्ये जातील दुधीच्या फोडी. दुधी असा मुद्दामहून मोठाच कापलेला आहे, कुकरमध्ये करतोय ना म्हणून. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. 1-2 मिनिटांसाठी परतूया. तर हे घ्या, दुधी याच्यामध्ये मस्त परतून घेतला, छान परतला गेला. तर आपण काय करूयात, यामध्ये घालायचे पाणी. तुम्ही जर कुकर शिवाय करताय कढईत, तर पाणी न घालता वाफ काढा. मी अगदी थोडंसं पाणी घालते, साधारण अर्धा कप पाणी घातलं. याला मिसळूया. एकदा मीठ वगैरे टेस्ट करा, मला बरोबर वाटतंय. कुकरचं झाकण लावायचं आणि याची 1 शिट्टी करायची. तर चला, कुकर गार झाला आहे, 1 शिट्टी झाली आहे, उघडून बघूया. आणि हे घ्या, आपली ही डाळ दुधीची भाजी तयार झालेली आहे. थोडीशी पातळ झाली, कारण दुधीला पण पाणी सुटतं ना, त्यामुळं. फक्त आपण एकदा डाळ कशी शिजली बघूया. दुधी तर शिजतोच एका शिट्टीत. डाळसुद्धा बोटचेपी झालेली आहे, खूप मऊ केलेली नाही आहे मी. दुधीची भाजी पण तयार झालेली आहे. ही तुम्ही भातासोबत फक्त म्हणून खाऊ शकता किंवा
तुम्हाला अजून थोडी घट्ट हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी करू शकता. तर आपली डाळ दुधी तयार झालेली आहे. आता आपण पुढची भाजी करतोय, आलू गोबीची भाजी. त्यासाठीचं साहित्य बघू. तर त्यासाठी इथं आपण 2 कप फ्लॉवरचे मोठे तुरे कापून घेतलेले आहेत. साधारण 1 मोठा गड्डा घेतलाय. त्यासाठी 2 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि अर्धा कप उकडलेला मटार लागणार आहे. फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चमचा मोहरी, 1 तमालपत्र, 1 लाल सुकी मिरची, थोडासा कढीपत्ता लागेल, अर्धा चमचा जिरं लागणार आहे, पाव चमचा हिंग, 1 इंच किसलेलं आलं, पाव चमचा हळद, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा धणेपूड, सोबतच लागेल अर्धा ते 1 चमचा गरम मसाला पावडर, चवीपुरतं मीठ आणि इथं मी 2 मोठे टोमॅटो असे थोडे मोठे कापून घेतलेले आहेत. तर चला आता फोडणी देऊयात. कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घेतलंय. तेल तापलं की मोहरी घालायची आहे. मोहरी घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, नाही घातली तरी चालणार आहे. मोहरी तडतडली, आता घालायचंय जिरं, तमालपत्र, लाल सुक्या मिरच्या, कढीपत्ता घालूया थोडासा, हिंग घालायचा आहे आणि यामध्ये घालूया धुवून घेतलेले फ्लॉवरचे तुरे. मीठ घालूया चवीपुरतं, फक्त फ्लॉवर पुरतं मीठ घातलंय. आता याला मोठ्या आचेवरच हलके डाग येईपर्यंत परतून घ्यायचं. फ्लॉवर आपण मोठ्या आचेवरच परतला. हे बघा याच्यावरनं असे डाग आलेले आहेत. आता गॅस कमी करू, याच्यावर झाकण ठेवायचं आणि 2 मिनटं वाफ काढू. चला फ्लॉवरला 2 मिनटांची वाफ दिली आहे. फ्लॉवर असं बघा फोडणीमध्ये परता, 2 मिनटं वाफ काढा. तेलामुळे त्याचा उग्रपणा कमी होतो. आता यामध्ये जाईल किसलेलं आलं, सगळे मसाले घालूया. हळद, मिरची पावडर, धणेपूड, गरम मसाला पावडर. तुम्ही पाहिजे तर थोडी वरून घालू शकता, मी थोडी ठेवलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये जातील टोमॅटो. आता यांना आपण परतून घेऊया 2 मिनटं. टोमॅटो मसाले सगळं घालून परतलं, त्याच्यावर झाकण देऊ आणि पुन्हा 3-4 मिनटं वाफ काढू. फ्लॉवरला आपण 3-4 मिनटांची मस्त वाफ दिली आहे. फ्लॉवर आता आपला अर्ध्याच्या वर शिजला असेल बरं का. आधी परतला मग वाफ काढली. आता यामध्ये जाईल मटार, जे आपण उकडून घेतलेले आहेत. हे फ्रोझन आहेत त्यामुळे मी असेच वापरते. तुम्ही ताजे वापरताय तर थोडेसे पाण्यातनं उकळून मग वापरा. त्याचसोबत यामध्ये जाईल बटाटा. बटाटा घालताना असा मॅश करायचा, हाताने तोडून घाला आणि याने काय होतं, असा बटाटा मॅश केला की भाजीला छान एकसंधपणा येतो. आणि तुम्हाला खरं सांगू का, या भाज्या आहेत ना, फक्त श्रावण नाही आहे म्हणून नाही बरं का. तुम्ही इतर वेळी जरी म्हणजे जसं की तुम्हाला काही वेगळी टेस्ट पाहिजे म्हणून जरी ट्राय करत असाल ना, तरीसुद्धा चांगलं आहे. चवीपुरतं मीठ घालूया. मग अशी आपण फ्लॉवरला घातलं, आता बटाट्याचं मीठ घातलं आहे. त्याचबरोबर घालूया उरलेला गरम मसाला, कोथिंबीर आणि कसुरी मेथी, जी मी साहित्यामध्ये सांगायची राहिली होती. चला आता याला मिक्स करूया. तुम्हाला जर ही भाजी कोरडीच करायची आहे तर असंच थोडासा पाण्याचा हबका देऊन तुम्ही वाफ काढू शकता. पण आपण थोडीशी ग्रेव्ही करतोय म्हणून मी इथं थोडंसं कोमट पाणी घालते. हे पाणी मी कोमट करून घेतलं आहे. साधारण अर्धा कपच्या वर पाणी घातलं. याला मिक्स करूया. झाकून याला 6-7 मिनिटांची वाफ देऊ. चला 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर झाकून शिजवलं. इतर भाज्यांपेक्षा या भाजीला जरा जास्त वेळ लागला ना, कारण थोडी स्पेशल आहे आलू मटार गोबीची. फ्लॉवर पण अगदी मस्त शिजला आहे. गॅस करूयात बंद. वरून थोडी कोथिंबीर पेरा असेल तर नाही घातली तरी चालेल. आणि अशा प्रकारे आपली ही आलू गोबी मटारची भाजी तयार झाली. तर इथं आज आपण 4 भाज्या केल्या, ज्याच्यामध्ये आपण कांदा लसूण घातलेला नाही. श्रावणच काय, तुम्हाला इतर वेळी कांदा लसूण घालायचं नाही, पटकन काहीतरी करायचं असेल, वाटण बिटण चिराचिरी करायची नाही, तर ह्या भाज्या एकदा करून बघा. खरं तर या भाज्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या नाही आहेत, UP साईडला केल्या जातात तशा पद्धतीच्या आहेत. कारण माझ्या मैत्रिणीने त्या मला शेअर केलेल्या, जी तिकडची आहे. म्हणजे तुम्हाला जर नेहमीच्या मसाल्यापेक्षा काही वेगळी टेस्ट हवी असेल तर या भाज्या जरूर करा. कारण फायदे किती आहेत बघा, कांदा लसूण पण वाचतो, चिरायची वेळ येत नाही आणि मुख्य म्हणजे मसाले कमी लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चवीला वेगळ्या असतात. त्यामुळं घरातल्यांना आपण फ्लॉवरचीच भाजी रोज रोज किंवा आठवड्यातनं एकदा करून दिली, पण कधीतरी अशी करून दिली तर त्यांना नक्की आवडेल. तर तुम्ही सुद्धा या रेसिपी जरूर करून बघा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.